आहे. सहा षटकांचा सामना आपण पाहतोय. तब्बल 7 संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये दाखल झालेले आहेत आणि आज मात्र 8वा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक आणि 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक. तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 50,000, 5वं 6वं 7वं 8वं प्रत्येकी 25,000 अशा प्रती सांघिक पारितोषिक. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी मात्र बाईक दिली जाईल. विजेत्या टीमच्या ओनरला बाईक दिली जाईल. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन बॉलर सिरीज साठी 40+ 50+ सायकल दिली जाईल आणि प्रत्येक सामन्यासाठी 40+ आणि 50+ अशा पद्धतीचे मॅन ऑफ द मॅचेस. एक आमच्याकडे स्पेक्स आलेला आहे ब्ल्यू आणि रेड कलरचा. ज्यांच्या कोणाचा तो चष्मा असेल, नंबरचा चष्मा आहे ऍक्च्युली, ब्ल्यू आणि त्याच्या साईडला रेड आपण पाहतो त्याचे कव्हर केलेलं आहे. ब्ल्यू अँड रेड नंबरचा चष्मा आहे. ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचंय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. चला सामन्याला सुरुवात करायची लवकरात लवकर. 11:51 होत आहेत. एकच सामना झालाय सकाळपासून. 40+ क्रिकेट आहे, त्यात 6 षटकांचे सामने, त्यामुळे वेळ लागतो हे आम्ही जाणतो. मात्र वेळेचा दुरुपयोग आपण करता कामा नये. आपल्या सर्वांची साथ आम्हाला तितकीच महत्वाची. आतापर्यंत 7 संघ जे सुपर 8 मध्ये दाखल झाले. सनसिटी ब्लास्टर उरण, RC बॉयज अलिबाग, गौरी स्पोर्ट्स उल्वे, रितू स्पोर्ट्स विंदने, मॉर्निंग सुपरस्टार कर्जत, नंदादेवी नांदगाव आणि DG पोपेटा कळंबोली. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विनोद पाटील आणि त्यांच्या समवेत उदय घरत. चला सामना सुरू करायचा प्लीज. फिल्डिंग करणारी टीम सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी, ज्याने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय NISMचं. आणि अनंत गाताडे पाहायला मिळत आहेत. षटकाचा करतील तो, इनिंगचा करतील तो प्रारंभ. 3 षटक एका एंडने, 3 षटक दुसऱ्या एंडने आपल्याला पाहायला मिळतील. 24 लाईव्ह इव्हेंट्स 3 कॅमेऱ्यांनी आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा लाईव्ह करू. त्या पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले मॅच ऑन. पहिला बॉल विनोद पाटील ऑन स्ट्राईक. अनंत गाताडे इनिंगचा पहिला चेंडू घेऊन येतील. रसायनी 40+ अध्यक्ष मात्र त्यांच्या विरुद्ध पहिला फटका आणि इथे कॅच ड्रॉप. पहिल्या बॉलर विकेटची नामी संधी होती, ती संधी मात्र गमावली क्षेत्ररक्षकाने. आणि त्या दरम्यान धावा किती मिळतात पहा. 3 धावा धावफलकावर ऍड होतात पहिल्या चेंडूवर. एक 50+ बॅटर आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे विनोद पाटील, त्यांच्या समवेत 40+ उदय घरत. आम्ही विनंती करतो सन्माननीय प्रीतम पाटील साहेबांना की आपण मंचावर यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावर येऊन आपण आसनस्थ व्हावं. संघ मालक आहेत हिमांशू एंटरप्राइजेस पनवेल संघाचे, त्यांच्या समवेत रवींद्रजी भोईर साहेब. मॅच मध्ये काय घडले, पहिल्या चेंडूवर 3 धावा विनोद पाटील यांनी खातं उघडलंय. उदय घरत सध्या स्ट्राईकवर. 40+चा हा आक्रमक शैलीचा फलंदाज, त्यांच्या समवेत 50+ विनोद पाटील आणि 50+ अनंत गाताडे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. 3 धावा आल्या. चांगली सुरुवात, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता ड्यू पूर्णपणे नाहीसे झाले क्रीडांगणावरून. चेंडू चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होईल, हुक केलंय, शफल होऊन लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगललाच प्राधान्य दिले, दुसरीचा प्रयत्न नाहीये, थांबवलं गेलं खास करून. आपण पाहतोय विनोद पाटील यांच्याकडनं सिंगल फक्त मिळाली. धावफलक पुढे सरकते. 4 धावा धावफलकावर होतील. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस बघा शरीरापासून दूर जाणारा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, आतली कडा लागली, बॉल गेला तो फ्लाय स्लिपला. मिसफील्ड झाली आहे, त्याचा फायदा उचललाय. गचाळ क्षेत्ररक्षण. थ्रोही खराब पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलंय. चाणाक्ष आणि चतुर अशा पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड प्रचंड चांगला दाखवला विनोद पाटील उदय घरत यांनी. एक धाव महत्वाची आहे. पहिल्या या सामन्याचा आपण विचार केला 62 धावा उभारल्या होत्या.
63 धावांचं आव्हान होतं. ते आव्हान पेलवता आलं नाही हिमांशू एंटरप्राइजेसला. त्यांनी टॉस जिंकून बॉलिंग घेतली होती. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक आता चुकी नाही करणार आहे. उत्तम झेल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरेश पाटील त्या ठिकाणी होते आणि पहिला धक्का लागलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. बॅकफुटला गेले, पूल मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज विनोद पाटील यांचा आणि तिथे चांगला झेल अगदी सीमारेषेलगत पाहायला मिळालाय. पहिला धक्का आपण पाहतोय. धावफलकावर आहे ते 6 या आकड्यावर. I11 ओवे, त्याच्या विरुद्ध सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी, अशी दुसरी लढत आपण पाहताय. पहिल्या चेंडूवर 3, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 धावा. जितेंद्र सरवटे आपण पाहतोय नवीन फलंदाज. खरं तर आमची संपूर्ण टेक्निकल टीम 3-3 स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. आमची 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून युट्यूबवर स्कोरिंग पाहायला मिळते. त्यानंतर मॅन्युअल स्कोर आणि त्यानंतर ऍपच्या माध्यमातून देखील इथे आपल्याला स्कोरिंग पाहायला मिळते. खेळपट्टी आता तयार झाली. ड्यू फॅक्टर दव आता पाहायला मिळणार नाही. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर प्रमाणात ड्यू या क्रीडांगणावर होतं, कारण पूर्ण ग्रीनरी असलेलं, पूर्ण हिरवळ असलेलं हे क्रीडांगण तुम्ही पाहताय. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग साठी अगदी पोषक आणि पूरक असं हे क्रीडांगण. जितेंद्र आलेत तिसऱ्या क्रमांकावर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. 6 धावा, 1 विकेट. I11 ओवे. यावेळेस राऊंड द विकेट. पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइड, सीमा पार. स्वागत केलंय गोलंदाजाचं. या ठिकाणी आपण पाहतोय स्वतःचं खातं उघडत असताना जितेंद्रने जबरदस्त टायमिंग, बेमिसाल आपण पाहतोय हे टायमिंग. अगदी चेंडू आपण पाहतोय पुढ्यात टाकला, ओव्हरपिच टाकला, बॅटच्या अगदी खालच्या बाजूला लागला. मात्र ताकद इतकी लावली होती जितेंद्र यांनी की बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन गेलाय, थांबलाय. 6 धावा आपण पाहतोय. धावफलक पुढे सरकते 6 ने. 12 धावा धावफलकावर. धावा पाहिजेत. 50-55 धावा धावफलकावर लागल्या की दुसऱ्या इनिंग मध्ये प्रेशर बिल्डअप होत आहे. सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायने देखील चेसिंगला पसंती दिली. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय राहिलाय. मात्र त्याच्या विरुद्ध I11 ओवे. चेंडू मात्र गहाळ झालाय. मॅच बॉल मैदानामध्ये येत असताना 12 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल बाकी. जितेंद्र आपण पाहतोय 6 वर खेळतायत. उदय घरत 1 बॉल 1 वर खेळतात. विकेट लवकर मिळाली विनोद पाटील यांची. तिकडे चांगला झेलही आपण पाहिला सीमारेषे लगत. यावेळेस ओव्हर द विकेट. आता राऊंड द विकेट आले. षटकार लागला. पुन्हा एकदा पुढे टाकला होता. यावेळेस मात्र खोदून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं जजमेंट त्याचं. सिंगलच मिळणार. बॅकअप साठी आपण पाहतोय खेळाडू येत आहेत. सिंगल मिळाली शेवटच्या बॉलवर आणि जितेंद्र यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. I11 ओव्हे. 1 गडी बाद. 13 धावा धावफलकावर आहे. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत नेरळ टायगर आणि I11 ओव्हे. सध्या जो हा सामना खेळतोय, प्रत्येक संघाचे मात्र आज 3 सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामधून एकच संघ ज्याचा सर्वात जास्त पॉइंट आणि सर्वात चांगला नेट रन रेट असेल तो मात्र सुपर 8 साठी क्वालिफाय होईल. प्रत्येक संघाला 3-3 सामने खेळण्याची संधी. हिमांशू एंटरप्राइजेस पहिला सामना नक्कीच पराभूत झाले. बघा आयोजन कमिटीच्या वतीने सूचना यायची की सामन्याला गती द्यायची. तेरा धावा, 1 षटक झाले अनंत गाताडे यांचं. जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्र सतोटे आणि त्यांच्या बॅटमधनं चांगले फटके आपण पाहिले. किंबहुना तो षटकार हायलाइट राहिला पहिल्या ओव्हरचा. जबरदस्त टायमिंग आणि ऑन साइडला अगदी खेचून मारलेला तो फटका. क्रीजचा डेपचा पुरेपूर वापर. क्रीज मध्ये अगदी घुसून आपण पाहिलं तर ते फटके खेचले होते त्यांनी. त्याच दरम्यान या ठिकाणी आगमन होत असताना आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, त्याचबरोबर I11 ओव्हे संघाचे संघ मालक सन्माननीय कैलासदादा मात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये
आपण त्यांचं स्वागत करूया या संपूर्ण स्पर्धेसाठी. मालिका वीरसाठी आपण पाहतोय बॉलर बॅट्समन क्षेत्ररक्षकासाठी आपल्याला ज्या सायकल पुरस्कृत केल्यात त्या कैलासदादा म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आल्यात. त्यांचं आपण करूया शब्द सुमनांनी रायगड 40+ बिग बॅश लीग मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. दशरथ मते स्वतः आपण पाहतोय टीमचे कॅप्टन आणि सिंगल आपण पाहतोय त्या बॉलवर येत असताना 14 धावा धावफलकावर. उदय घरत बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईकवर 1 बॉल 1 ते खेळतात. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका लगावलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉलला फेकून दिले ते सीमा पार आणि मात्र उदय घरतच्या बॅटमधून हा दमदार षटकार आपण पाहिला. I11 ओए संघाची फलंदाजी आणि कैलासदादा म्हात्रे साहेबांचं नुकतंच आगमन आणि जणू त्यांना मानवंदना दिली आहे या षटकाराच्या साह्याने. ते म्हणजे उदय घरत यांनी काय तो फटका खेचलाय. धावफलक मात्र वेगाने झपाट्याने पुढे सरकते. 20 या आकड्यावर पुढचा बॉल. यावेळेस मात्र फ्लिक केलंय हलक्या हाताने. बॉल थोडासा पुढे पडतोय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. दुसरीचा कॉल नाकारला तो उदयने. चांगला निर्णय. धोक्याची घंटा असती कदाचित. सिंगल मिळाली. सडळ हस्ताने मदत कैलासदादांनी या स्पर्धेसाठी केली आहे. या सर्व सायकल्स ज्या आपण पाहतोय बॅट्समन बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी त्या सर्व सायकल आपल्याला आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय कैलासदादा म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केल्यात. पुनश्च एकदा त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि सामन्याचा ते आनंद घेत आहेत. पुढचा बॉल यावेळी झरकस मारण्याचा प्रयत्न आला. कार्पेट बॉल चाललाय ऑन साईडला. डीप क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. सिंगल मिळणार. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळेल आणि धावफलक मात्र पुढे सरकत आहे. I11 ओवे विपक्ष आपण पाहताय सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी. असा हा आजच्या 8व्या दिवसातील दुसरा सामना. दशरथ मध्ये टीमचे कॅप्टन सध्या बॉलिंग मार्कवर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल क्षणा पूल करत असताना क्षेत्ररक्षक आहे जजमेंट घेतोय. एका टप्प्याने बॉलला पकडून फेक पर्यंत मात्र इथे धावा पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी संघाचे संघ मालक सन्माननीय सचिन तांडेल साहेबांनी मात्र या स्पर्धेसाठी एक बाईक आपल्याला पुरस्कृत केली आहे. सिरीज साठी त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. शेवटचा चेंडू 23 ला 1 I11 ओवे संघ. फुल टॉस बॉल कनेक्शन लाजवाब पाहायला मिळालंय. बॉल चाललाय तो नक्कीच आयोजन कमिटी सांगते की एका टप्प्याने फरार होत असताना डीप मिड विकेट सीमा पार. शेवटच्या बॉलवर आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले. लोअर फुल टॉस बॉल होता. नी बेंड केला. एक पाय वाकवला. बॅटच्या अगदी टोला बॉल लागल्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून एक बाउन्स घेत सीमारेषेच्या बाहेर गेलाय चेंडू. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट. रायगड मास्टर बिग बॅश 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे संपूर्ण मान्यवर आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कैलासदादा म्हात्रे साहेब त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. चला सामन्याला थोडी गती प्रदान करूया. बघा 6 सामने आज आहेत. 27 धावा. I11 ओवे. फलंदाज मात्र आता डॉमिनन्स दबाव प्रभाव या ठिकाणी टाकत असताना धनाजी तिसऱ्या षटकात. धनाजी जळे यांचा हा पहिला बॉल लेफ्ट मोर द विकेट. डाव्या यष्टीपासून भरपूर दूर जाणारा पंचांनी वाईट बॉल सांगितलाय. धावफलक पुढे सरकेल एका धावेने. 28 धावा. 28 लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट लवकर मिळाली विनोद पाटील यांची. स्वस्तात ते माघारी परतले पहिल्या षटकामध्ये. तदनंतर मात्र जितेंद्र सतोटे 5 चेंडूंमध्ये 13 धावांचं योगदान सध्या आतापर्यंत आलंय. संपूर्ण मांडवर ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे साहेब आणि त्याचा संपूर्ण मित्रपरिवार तुम्हाला पाहायला मिळेल ऑन स्क्रीन.
स्पर्धेचा आनंद घेतात कारण त्यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि जबरदस्त बॅटिंग करतोय. स्लोअर वन टाकलाय, घणाघाती प्रहार आणि बॉल चाललाय तो लॉंग ऑन, सीमा रेषा पार, मॅग्निफिसंट तडाखा लगावलाय या बॉलवर तो फलंदाजाने. उदय घरत थांबायचं नाव घेत नाहीये. या इनिंगचा त्याचा हा दुसरा दमदार षटकार आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर ऑन बॉल होता मात्र लवकर गती ओळखली, टप्पा ओळखला आणि मात्र आघात केला, हल्ला केला तर उदय घरतने. धावसंख्या पुढे सरकली 34च्या घरात. 34, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला बॉल वाईट, त्यानंतर आला तो षटकार. डावखरे हाताचा गोलंदाज आता मात्र राऊंड विकेट मारा करतोय. फरक पडेल का? नाही पडणार. कन्झिक्युटिव्ह सलगचा दुसरा हा दमदार षटकार उदय घरतच्या बॅटमधनं. पहिला आला तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि यावेळेस मात्र डीप मिड विकेटला भेदलंय, चिरलंय, फाडून टाकलंय ते उदय घरतने. बघा ऍक्शन रिप्ले. काय तो ताकद, ती फटका, काय ती बुलंदी ताकद तुम्ही पाहताय. पॉवरफुल हिटिंग मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार आलेत सलगचे. आता धनाजी कसं करेल कमबॅक, कोणतं त्याचं शस्त्र गोलंदाजीतलं तो या ठिकाणी वापरणार आणि थांबवणार ते उदय घरत नावाचं वादळ या मैदानाच्या आत. स्लोवर वन. हा चेंडू चांगला आहे, गती नाही दिली, हळुवार पद्धतीने बॉलला टाकलंय. थोडासा टर्न ही पाहायला मिळाला आणि दमदार कमबॅक धनाजीचं देखील. धाव फलक 40च्या घरात. पहिल्या मॅचचा विचार केला तर 63 धावा देखील चेस झाल्या नाहीयेत आणि इथे ऑलरेडी 40 धावा 2.3 षटकामध्ये लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा स्लोवर रन. यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तितक्याच चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतंय. सिंगलच मिळणार. चांगली फिल्डिंग डीप मध्ये हे आवश्यक आहे. गोलंदाज प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळायला हवी. प्रशांत होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, बॉलवर वेगाने झडप घातली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. जितेंद्र सतोटे 5 चेंडू 13 वर खेळतायत. पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पाणी घेऊन सज्ज राहायचे. या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आत. तिसरं षटक समाप्त होईल. 41ला 1 आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर होणं बाकी. धनाजी जळे यांचं आपण पाहतोय थोडं महागडं षटक राहिलं. यावेळेस मात्र बॅकफुटवरनं पंच केलंय. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आलाय कव्हर वरून. मिसफिल्ड झाली आहे. खूप खराब क्षेत्ररक्षण. अडवणं गरजेचं होतं हा चेंडू. शेवटच्या बॉलवर आपण पाहतोय आलाय तो चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद. 45 धावा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. बॅकफुटला गेले, कट केलं. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चालला होता आणि चेंडू मात्र जणू अगोदर जो फुटबॉल दिसत होता तो दिसेनासा झाला तो क्षेत्ररक्षकाला आणि बॉल निघून गेला सीमा पार. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. यस, 3 षटकानंतर मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण पूर्ण करायचंय. स्पर्धेची चर्चा आपण करतो. 1 धाव आरोग्यासाठी. खरं तर 40+ रोपटे लावणारे श्री अण्णा शेट गावडे साहेब आणि 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खरं तर ज्या स्पर्धेची चर्चा राहिली आहे, रायगड जिल्ह्यातील विश्वासाची आणि मानाची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा अर्थात 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025. स्पर्धेची रूपरेषा आपण पाहिली. 32 संघ, 32 संघ मालक, 32 कर्णधार, 8 सांघिक पारितोषिक, अनेक वैयक्तिक पारितोषिक. अनेक जणांनी या स्पर्धेला हातभार लावलाय. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे साहेब. आपण या सर्व ज्या सायकल पाहतोय व्यासपीठाच्या समोर, त्या सर्व सायकल बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी दादांनी आपल्याला पुरस्कृत केल्यात. त्याचबरोबर या सर्व टीमचे जे ड्रेस आपण पाहतोय, ज्या किट आपण पाहतोय त्या आपल्याला पुरस्कृत केल्यात काँग्रेस नेते महेंद्र शेठ घरत साहेबांनी. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूची ओळख होण्यासाठी कॅप आपण जी परिधान केली आहे, पर्पल कॅप 50+ खेळाडूसाठी, येलो कलरची कॅप 45+ आणि व्हाईट कलरची कॅप 40+ खेळाडूसाठी, जेणेकरून त्यांची एज आयडेंटिटी होईल ती पुरस्कृत केली आपल्याला सूर्या स्पोर्ट्स प्रोप्रायटर सूर्यकांत म्हस्कर साहेब. आणि नुकतीच जी आम्हाला माहिती मिळाली, सचिन तांडेल साहेब, सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनीचे संघ मालक, त्यांनी आपल्याला एक बाईक पुरस्कृत केली आहे. सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. चला ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर संपवायचा आहे. भरपूर वेळ आपण घेऊ नका.
दुसरा सामना सध्या प्रगतीपथावर आपण पाहतोय. 12:10 होत आहेत. आज एकूण 6 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सुंदर असं क्रीडांगण, सुंदर आल्हाददायक असं वातावरण आपण पाहतोय. NISM मध्ये आपण आहोत. मोहपाडा रसायनीचं हे क्रीडांगण. 3 षटकं झालेत. 45 ला 1 अशी धावसंख्या. I11 ओवे. संघ मालक कैलासदादा म्हात्रे, संदेश जी मांडे साहेब त्यांच्या विरुद्ध सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी, सचिनजी तांडेल, अनंता गाताडे, अरुण विशे, पद्मनाभ मोईली आणि शशिकांत भंडारकर यांच्या मालकीचा संघ. उदय घरत आपण पाहतोय. 8 चेंडू 22. जितेंद्र सतोटे 7 चेंडू 17 वर. काय पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे. पहिली विकेट लवकर स्वस्तात माघारी परतली ती म्हणजे विनोद पाटील यांची. तदनंतर पूर्णपणे सूत्र या इनिंगची ती हातामध्ये पकडून ठेवली आहे ती उदय घरत आणि त्यांच्या समवेत जितेंद्र सतोटे. आता ब्रेक मिळालाय, तो मोमेंटम ब्रेक होईल का आणि इथे सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी कमबॅक करेल का. त्यांना पाहिजे विकेट, विकेट आणि विकेट. ही पार्टनरशिप ब्रेक करणं इथे आवश्यक. निशिकांत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. चला सामन्याला गती द्या प्लीज. भरपूर वेळ या ठिकाणी खर्च होतोय बघा. आयोजन कमिटीची आपल्याला नम्र विनंती पुन्हा एकदा आहे. फिल्डिंग करणारी टीम अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. निशिकांत म्हात्रे 4थं षटक. मोठी जबाबदारी आहे विकेट मिळवण्याची. सामना करतोय तो उदय घरत. चला निशिकांत लवकर षटक सुरू करा प्लीज. पहिला बॉल. वेगवान बॉल शफल झाले. पाठीमागे हुक करत असताना लॉग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता चौकार आहे की षटकार हा पंच शहानिशा करून सांगतील. यस इट्स अ 6. पहिल्या बॉलवर षटकार आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले पाहावाच लागेल. वेगवान बॉल होता. शफल झाले आणि मात्र लॉंग लेगला मात्र हुक केलं या बॉलला ते फलंदाजाने. बॉल गेला तो सीमा पार. काय फलंदाजी राहिली I11 ओवे संघाची. आतापर्यंत धावफलक 51च्या घरात. 51 धावा धावफलकावर लागल्यात. गडी गमावलाय तो फक्त 1. उदय घरत नावाचं वादळ, त्याला साथ मिळाली ती जितेंद्र सतोटेची. आणि इथे मात्र सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनीच्या गोलंदाजांचा कर्दन काळ ठरलेत आतापर्यंत. इथे त्यांची विकेट पाहिजे. स्लोवर ऑन बॉल. फटका फसलाय का. क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला आणि कॅच ड्रॉप. काय घडतंय मैदानाच्या आत. विकेट इतकी इम्पॉर्टंट असताना जिथे खोऱ्याने धावा फलंदाज वसूल करतायत आणि त्याची कॅच इथे ड्रॉप होते. जीवदान मिळालंय, संजीवनी मिळाले. किंबहुना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने खरं तर चेंडू ट्रॅव्हल होत होता, त्यामुळे अंदाज थोडासा चुकला तो क्षेत्ररक्षकाचा. धावफलक 2 ने पुढे सरकलं. 53 धावा, 1 गडी बाद. पुढचा बॉल पुन्हा शफल झाले. यावेळेस मात्र दमदार बॅटिंग. वा वा आणि वा. उदय घरत थांबणार नाही, थांबणार नाही. गोलंदाज देखील त्याच टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिलाही चेंडू हुकच लगावला होता, तोही गुड लेंथ आणि हाही आपण पाहतोय अगदी गुड लेंथ बॉल. काय ती फलंदाजी पाहायला मिळते. I11 ओवे संघाचा पूर्णपणे दबदबा या सामन्यामध्ये. कारण इथे पॉइंट्स हवेत आणि त्याचबरोबर नेट रन रेटही तितकाच इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक संघाला 3-3 संधी मिळणार, त्यामुळे पॉइंट ज्या सेम असतील तर मग नेट रन रेट विचारात घेतला जाणार आहे. त्यामुळे या धावांचं मार्जिन, विकेटचं मार्जिन हे तितकंच इम्पॉर्टंट असतं. वाईट चेंडू. धावफलक 60च्या घरामध्ये. 60 रन्स, एकच विकेट गमावली आहे. पुनरागमन करावं लागेल सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी टीमला या इनिंग मध्ये. एवढे स्विंग न मिस कम्प्लिटली. टप्पा पडल्यानंतर लगेच विकेट किपरकडे बॉल स्किट झालाय आणि डॉट बॉलची सांगता. उदय घरत 12 चेंडू 36 वर खेळतायत. अर्धशतक पाहायला मिळेल का. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकांचा सामना आहे. निशिकांत म्हात्रे प्रयत्न करतायत की विकेट मिळाली पाहिजे.
मात्र असे फुलटॉस टाकल्यावर विकेट मिळण्याची संभावना निर्माण झाली होती, मात्र इथे कॅच ड्रॉप झालाय. हो, आणि इथे खराब थ्रो, खराब कलेक्शन. आज सर्व काही सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनीच्या विरुद्धच जाताना पाहायला मिळतंय. आणि I11 ओवे संघाच्या फलंदाजांचं नशीब मात्र त्यांच्यावर खुश आहे. किती कॅच ड्रॉप झाले, किती एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. आताही ओव्हरथ्रोची एक एक्स्ट्रा मिळाली. हाही अगदी सोपा झेल होता. 2 धावा इथे मिळाल्या. स्कोअर मात्र पुढे सरकत असताना 62 आणि शेवटचा बॉल चौथ्या षटकातील 62, लॉस ऑफ 1 विकेट. कमी गतीने टाकला, बॅट लवकर फिरली, चेंडू उशिराने आला, शरीराचा वेध घेतला चेंडूने आणि पंच कळवतायत लेग बायचा इशारा. सिंगल मिळाली शेवटच्या बॉलवर. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. I11 ओवे अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये, भर भक्कम स्थितीमध्ये. 63 धावा 1 गडीच्या बोबदल्यात. दुसऱ्या बाजूला सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी टॉस जिंकला. त्यांचे कॅप्टन आपण पाहिलं दशरथ मते. त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला, मात्र तो निर्णय सार्थकी लावता आला नाहीये गोलंदाजांना आणि त्यांना साथ मिळाली नाही ती क्षेत्ररक्षकांची. मात्र दुसऱ्या बाजूला I11 ओवे काय दमदार बॅटिंग राहिली या संघाची आणि ज्याचं क्रेडिट द्यावं लागेल ते उदय घरत आणि जितेंद्र सतोटे यांना. चला, सामन्याला गती प्रदान करायची. अजूनही 2 षटक आहेत, 12 बॉल शिल्लक आहे. 75, 80, 85 कितपर्यंत जाईल I11 ओवे संघ. संघाचे संघ मालक कैलास दादा मात्र देखील या सामन्याचा आनंद घेतात आपल्या व्यासपीठावरनं. सुरेश पाटील आता 5व्या षटकामध्ये पलटवार करेल का तो सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी संघ. ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. विकेट आणि विकेटच तुम्हाला या ठिकाणी धावा रोखण्यासाठी मदत करू शकतात. अन्यथा हे फलंदाज, दोन्ही फलंदाज शेवटच्या बॉल पर्यंत थांबले तर मात्र धावांचा पाऊस तुम्हाला इथे पाहायला मिळेल. टिचून मारा करावा लागेल. तीक्ष्ण आणि प्रखर गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे ती सुरेश पाटील कडनं आणि त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळालीच पाहिजे, जी की मिळाली नाही आतापर्यंत. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, मिड ऑन आतमध्ये होता, त्याचा फायदा उचलला, रिस्क घेतली, लॉंग ऑन क्लिअर केलं, 1 बाउन्स सीमा पार आपल्याला पाहायला मिळतोय. हा चौकार उदय घरतच्या बॅटमधून आणि 42 वर जाऊन पोहोचलाय तो उदय घरत. बघा क्रीजचा पुरेपूर वापर, क्रीज मध्ये घुसला, बॉलला येऊ दिलं स्लॉट मध्ये, प्लॉट मध्ये त्याला डिपॉझिट केलं, डिस्पॅच केलं पहिल्याच बॉलवर. उदय घरत थांबणार नाहीये. 15 चेंडू 42 वर खेळतोय. 67 ला 1 सध्या धाव संख्या I11 ओवे. सुरेश पाटील पुढचा चेंडू घेऊन. सेन्सिबल क्रिकेट, खुलवा टप्प्याचा बॉल होता, फक्त दिशा गेली, पुश केले कव्हरला. थोडस लेझी फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा अगदी धावून सहज पद्धतीने पूर्ण केल्या गेल्यात आणि उदय घरत पुन्हा स्ट्राईकवर. 44 वर जाऊन पोहोचलाय उदय घरत. अर्धशतकाच्या अगदी जवळ. 69 धावा धावफलकावर होत आहेत. यावेळेस मात्र दमदार फटका आहे आणि बॉल चाललाय तो सीमा पार. अर्धशतक पूर्ण होत आहे उदय घरत यांचं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. उदय घरत बॅट वरती करायची आहे आणि अभिवादन स्वीकारायचं आहे. 3रं अर्धशतक या स्पर्धेतलं आणि कैलास दादा म्हात्रे साहेब, आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि I11 ओवे संघाचे संघ मालक यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज उदय घरत साठी. 17 चेंडू मध्ये 50 धावा, 6 षटकार लगावलेत, 1 चौकार. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 294चा तब्बल त्याचा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. 75 धावा धाव फलकावर. 100 होईल का? पुन्हा एकदा उंच उडालाय आणि पुन्हा कॅश ड्रॉप. उदय घरत आज काय खाऊन आलेत सकाळी, कोणता जप करून आलेत काय माहिती. आज नशीब इतकं त्यांच्यावर खुश आहे की इतकी संधी त्यांना मिळाली आहे, इतकं जीवनदान त्यांना मिळालंय. पुन्हा कॅश ड्रॉप त्यांचा होतोय. 2 धावा मिळाल्या उदय घरतला. I11 ओवे टीमला 77 ला 1 धाव संख्या. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, ओव्हर पिच बॉल. खराब गोलंदाजी आपण म्हणू शकतो. सेट बॅट्समनच्या पुढ्यात तुम्ही चेंडू टाकताय म्हणजे त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आप तक 56 वर जाऊन पोहोचलाय उदय घरत.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 81च्या घरामध्ये. 81. 95चा उच्चांक आहे. 95 या स्पर्धेतली हायएस्ट धावसंख्या आहे. शेवटचा बॉल सुरेश पाटील. बघूया काय करतायत कमाल या बॉलवर. पुन्हा पुढे टाकलाय. हाही बॉल जाईल तो सीमा रेषा पार आणि 5 ओव्हर संपले. धावसंख्या I11 उवे तब्बल 87 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. विनोद पाटील यांची विकेट गेली त्यानंतर मात्र पूर्णपणे सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी बॅकफुटला आला. त्याचं कारण म्हणजे उदय घरत आणि त्यांना जितेंद्र सतोटी यांची मिळालेली साथ. काय ती फलंदाजी, काय ते नेत्रदीपक शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक इथं मात्र येणं बाकी आहे. यानंतर I11 ओवे आणि नेरळ टायगरचाच सामना आहे. तानाजी स्लॉगचं षटक घेऊन बॉल फिरलाय. स्विंग मिस. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला बॉल. बाउन्स कमी मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहता. एक वेगळी शैली आहे चेंडू टाकण्याची तानाजी दादांची. तानाजी कंडागळे स्ट्राईक रोटेट झाले. जितेंद्र स्ट्राईकवर. उदय घरतने मात्र काय फलंदाजी केली आहे. 20 चेंडू 62 धावा. जितेंद्र सतोटे 6 चेंडू 17. चांगली फटकेबाजी त्यांनी केली आहे. वेट केलं. चेंडूला सोडून दिलं सरळ विकेट किपरकडे. वाईट बॉलचा इशारा पण कळवतायत. सिंगल मिळते. धावसंख्या 88च्या घरात. 95चा उच्चांक आहे या स्पर्धेतील. आतापर्यंत 6 षटकांचे सामने आपण पाहतोय. दुसरा सामना सध्या प्रगतीपथावर आहे. पहिली इनिंग आहे. पूर्वार्ध सध्या सुरू आहे. हो यावेळेस बघा थोडंसं टायमिंग चुकलंय. मात्र जितेंद्र यांनी काम चोख पूर्ण केले. त्यांना माहिती आहे उदयचं सध्या बोलबाला आहे. उदयची बॅटिंग चालली आहे. त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे. अटॅक तो करतोय. आक्रमण तो करतोय. त्याला स्ट्राईकवर आणलंय. ऑनस्क्रीन तुम्ही उदय घरत यांना अगदी क्लोज कॅमेरा अँगलनी पाहताय. ऑनस्क्रीन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. 20 चेंडू 62. सध्या तो स्ट्राईकला. तानाजी खंडागळे आता एक्सपिरियन्स पूर्णपणे झोकून देत असताना 4 बॉलवर मात्र किती धावा खर्च करतील आणि 89 वरनं I11 ओव्हे किती धावसंख्येवर जाऊन थांबेल. उदय घरत ब्लॉकलचा बॉल होता. खुदून काढलाय. दुसरीचा प्रयत्न निश्चित होणार आहे. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. इथे मात्र बॉल हातात निसटतोय. बॉडी लँग्वेज सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी संघाची भरपूर काही सांगून जाते. झुकलेले खांदे. एनर्जी कमी झाली. भले धावा येत असतील मात्र जो स्पोर्टिंग स्पिरिट आहे, जे एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे मैदानाच्या ती मात्र कायम असायला हवी. तर तुम्हालाही दुसऱ्या इनिंग मध्ये संधी आहे चेस करण्याची. यावेळेस मात्र वेळ घेतला. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला नाहीये कोणता खेळाडू. आउटफील्ड फास्ट. जमिनीला सरळ समांतर घरंगळत चेंडू जाईल. तो सीमा पार. 95 झाल्यात. आता 1 धाव आली तर सर्वोच्च धावसंख्या देखील नोंदवली जाईल. मात्र शेकडा होईल का. संधी आहे. 2 चेंडू अजूनही आहेत. 2000चं बक्षीस ऑलरेडी दिलंय कैलास दादा म्हात्रे साहेबांनी उदय घरतच्या अर्धशतकासाठी. तो खेळतोय 22 चेंडू 68 या धावसंख्येवर. शेवटचे 2 बॉल. राईट अम ओव्हर द विकेट. सरळ सोडून दिलाय आणि धावा लागल्या धाव फलकावर 96. या स्पर्धेचा उच्चांक इथे नोंदवला गेलाय. तो I11 ओवे टीमच्या माध्यमातून तब्बल 96 धावा धाव फलकावर. यावेळेस फटका थोडा फसलाय. टायमिंग नाही. मिडल नाही झालाय. दुसरीचा प्रयत्न होणार. कीपर एंडला थ्रो झाले आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केले ऑनफिल्ड पंचांनी रनआउट साठी. दुसऱ्या धावेसाठी मात्र आमचे तिसरे पंच येतील. अरुण सर या. 24 लाईव्ह इव्हेंट्स.
नॉट आउट. थोडासा वेळ घेतला टेक्निकल टीमने, 2 कॅमेऱ्यांनी चेक केलं गेलं आणि तिसऱ्या पंचाने मात्र खात्री केली की फलंदाज इन आहे पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा 98 झाल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. 98 ला 1 शेकडा पूर्ण होईल का? एक चेंडू अजूनही आहे. उदय घरत खेळतायत तब्बल 70 वर. 23 चेंडू 70 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. 98 ला 1 आहे. मोठं आव्हान दिलंय सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनीला ते आई 11 ओवे संघाने. बॅटिंग त्यांच्या वाटेला आली, स्वीकार केला आणि 98 उभारल्यात. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल स्लोवर वन चाललाय तो सीमा रेषा पार. उदय घरतच्या बॅट मधनं तब्बल 76 धावा 24 बॉल मध्ये आणि आई 11 ओवे संघाची धावसंख्या जाऊन थांबली ती तब्बल 104 या आकड्यावर आणि 105 धावांचं भलं मोठं आव्हान दिलंय ते सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायने टीमला. अपोजिशन टीमचे खेळाडू देखील त्याचं कौतुक करतात. ऑन स्क्रीन उदय घरत 24 चेंडू 76 धावा. मला वाटतं डगआउट मध्ये आता मानवंदना देऊनच त्याचं स्वागत केलं जाईल की काय. बघा कैलासदादा म्हात्रे साहेबांकडनं आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या वतीने अर्धशतकासाठी 2000 रुपये आणि टीमला बक्षीस अजून 2000 रुपये असे 4000 रुपये आमच्यापर्यंत जमा झालेले आहेत. 104 धावा आणि 105चं आव्हान. यस. हॅलो चेक. हॅलो चेक. शुभ स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आजचं ज्यांचं असणं, ज्यांच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहणं खऱ्या अर्थाने चारित्र्यसृष्टीलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मातीच्या कणाकणाला स्वाभिमान, अभिमान, ताठकाणा आणि संघर्षातून जीवनाला मिळाला वलय, अस्मिता, अस्तित्व, प्रतिभा आणि प्रतिमा यांचं संमिश्र मिश्रण ज्यांनी जीवनात सहर्ष ज्वलंतरित्या अनुभवलं असे आई ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट गोरगरिबांचे कैवारी कैलासदादा म्हात्रे संघमालक आई 11 यांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी YB पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. साहेब आपण आलात, या क्रिकेटची शोभा वाढवली, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत. YB पाटील यांच्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांच्या ठिकाणी स्वागत करत आहोत. त्यांच्या समावेत संघमालक संदेशजी मांडे, विश्वाजी भगत, योगेशजी मस्कर या दादांचा देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व अतिथींचं, मान्यवरांचं आम्ही करतो शब्द सुमनांने सहर्ष सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आई ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय आदरणीय कैलासदादा म्हात्रे, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं असे मनाने मोठे असणारे सन्माननीय आदरणीय कैलासदादा म्हात्रे आपलं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो सहर्ष सहर्ष स्वागत. या ठिकाणी सोनाई 11चे मालक सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट समीरजी तांडेल साहेब, उद्योगपती तळेगाव यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत. मी साहेबांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. तळेगावचे कार्यसम्राट, दमदार नेतृत्व, दमदार कर्तृत्व असणारे सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यकर्ते समीरदादा तांडेल यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. दादा आपलं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो हृदयाच्या अंतकरणातून मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद कृष्णा गायकर सर, KG सर. जाऊया आपण उत्तरार्धाकडे आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल आणि आपण ऐकूया रुपेश पाटील सरांचा आवाज. आणि जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण कुपन दाखवून जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे.
पुनश्च सेकंड इनिंगमध्ये सर्वांचंच क्रीडा रसिकांचं इथून करतोय सहर्ष स्वागतम सुस्वागतम स्वागतम. तुम्ही पाहताय, अनुभवताय, निहारताय एक धाव आरोग्यासाठी 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने 40+ रायगड मास्टर बिग बॅश 2025चा धमाका. चर्चा आपण करत होतो 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025ची सुसज्ज सुनियोजित पद्धतीने मांडलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवर पाहताय तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये 51 धावा जमवलेल्या आहेत. त्या 105 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. ती मैदानाच्या आतमध्ये उतरलेली टीम सोनाई एंटरप्राइजेस तळेगाव रसायनी सचिनजी तांडे हे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेच्या निमित्ताने एक बाईक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर अनंत गाताडे, अरुणजी विशे, पद्मनाभ मोहिली, शशिकांत भंडारकर सुनाई एंटरप्राइजेस तळेगाव रसायनीचे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात. दशरथजी मते हे या टीमचे कॅप्टन आहे. दुसऱ्या बाजूला आई 11 ओवे, कैलासदादा म्हात्रे आई महाराष्ट्र ग्रुपचे अध्यक्ष आणि संदेशजी मांडे हे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात. तर रघु परदेशी या संघाचे कॅप्टन आहेत. जवळ सेकंड इनिंगमध्ये पुनश्च परत एकदा जोडतोय आपण मैदानाकडे क्रिकेट बरोबर जोडण्याचा ग्रीन सिग्नल मैदानांमधून इथून पंचांचा येताना मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत अरुण विशे. हो, पॉइंटला फक्त ढकलून दिलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत. नो बॉलचा इशाराही पंचांचा आलाय. म्हणजे 1+1 पहिल्या बॉलवरती ही नशिबाची साथ जणू काही याही टीमला मिळतोय की काय अशी मात्र परिस्थिती निर्मित इथे मात्र झालेली आहे. नो बॉल आहे, एक धाव मिळाली आणि +1 म्हणजे 2 धावा या बॉलवरती आल्यात. येणारा बॉल फ्री हिट इथून असणार आहे. सुवर्ण संधी इथून असणार आहे. आता फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात आपल्याला संतोषजी दक्षिणकर. दोन्ही फलंदाजांची आपण अनेक चांगल्या स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळालेल्या खेळताना त्याच खेळाडूंना मात्र मैदानामध्ये पाहतोय. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, डाऊन द बॉल, लगा 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 पहिला धक्का लागला नाही कारण इथून पाहायला गेलं तर फीटचा बॉल होता. संधी होती. नशिबाची चर्चा आपण करत होतो परंतु नशिबाचं साथ इथं मात्र मिळाली आहे. जरूर बॅटिंग करत असताना टीम सोनाई एंटरप्राइजेस टीमला जणू कशी स्थिती निर्माण झाली होती. सेलिब्रेशन खेळाडूनही केलं होतं परंतु इथून एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळाले. 3 धावा धावफलकावरती. लोअर फुल टॉस बॉल फक्त त्याला हलक्या हाताने ढकलून दिले आणि तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत. उचलतील, फेकी करतील तोपर्यंत एक धाव परत एकदा कम्प्लीट होताना पाहायला मिळतोय. मोठी फटकेबाजी करावी लागेल. अंदाज तुम्ही किती ओव्हरपर्यंत घ्याल त्याची ही चर्चा आहे. तुम्हाला बनवायचे 105 धावा. या लीग मधील 8 दिवसामधील सर्व उत्कृष्ट सर्व उच्चांक असणारा स्कोअर आहे. फाईन मध्ये खेळून काढलाय. तिथेही डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं प्रोटेक्ट केलंय. तिथे कोणतीही चूक मात्र तिथे करत नाहीये. ते तुम्हाला करावा लागतोय. तर 11 तर 11 खेळाडू आपण पाहायला गेलं तर ह्या लीग मध्ये या टीम मध्ये चुनचुनके घेतलेले आहेत. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. प्रत्येक संघ मालकानं टीम मॅनेजरनं परफेक्ट टीम निवडली गेली. नो बॉलचा इशारा परत एकदा येताना मात्र पाहायला मिळतोय. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना आपण पाहायला गेला तर विमरचा हा नो बॉल आहे आणि फ्री हिटचा बॉल आत्ताही असेल. मागच्या फ्री हिट वरती झेल घेतला होता तिथे परंतु आताही फ्री हिट आहे. तिथे जीवदान मिळालं होतं. स्ट्राईकला आहे ते संतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. फाईन मध्ये खेळून काढल्यास डीप मध्ये तावल्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु तिथे अयशस्वी. डीप स्क्वेअर लेग मधून मात्र इथून फाईन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. बॉल उचलतील, फेकी करतील तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात. त्या 2 धावा. अगदी आपण पाहायला गेलं तर डगआउट मध्ये आता इथून कैलासदादा म्हात्रे, संदेशजी मांडे यांनाही आपण पाहतो या क्रिकेटला एन्जॉय करताना. त्याचबरोबर सचिनजी तांडेल, अनंत गाताडे, अरुण विशे,
पद्मनाभ मोईली, शशिकांत भंडारकर ही संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या अशाच फटक्यांची गरज इथून असणार आहे. या फटक्यावरती सजवल्या 6 धावा आणि या 6 धावेनं धावफलकी पुढे जाईल 15 धावा संख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंधरा धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. पहा रिप्ले मध्ये खूप छान पद्धतीने इथून पाहायला मिळतोय. लंच टायमिंग आमचे कॅमेरामन सुद्धा मात्र मला वाटतं लंचसाठी गेलेत, स्कोररही गेले त्यांचं, परंतु आमचे स्कोरर रोहित गाताडे एमसीचे ऑफिशियल स्कोरर आहेत आणि त्यांच्याकडनं हे पूर्ण स्पर्धेची स्कोरिंग केली जाते. षटक क्रमांक पहिलं इथून मात्र समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16 आणि मोठी धावा संख्या जमवण्याच्या परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र फलंदाजांकडनं केला जाईल का त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळतोय. परंतु इथून पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, त्या षटकामध्ये एक षटकारही आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 नो बॉल ही मात्र पाहायला मिळाले. संमिश्र षटक ज्याला म्हणता येईल तसं त्या पद्धतीनं मात्र हा षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर मात्र 16 धावा एक षटक मात्र समाप्त झालंय. त्याच्यानंतर उर्वरित अजूनपर्यंत 4 षटकं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकं मात्र पाहायला मिळतात आणि या 5 षटकांमध्ये धावा तुम्हाला अजूनपर्यंत बनवायच्या आहेत 89. 30 बॉल अजून बाकी असतील इथे. 89 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. असं कोणता फलंदाज इथून मात्र कलात्मकता दाखवेल ज्या पद्धतीने उदय घरत याने दाखवली होती. एक मिनिट. अमर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 अमर मते. ओहो हलक्या त्यानं मात्र इथून ढकलून दिलंय. क्षेत्ररक्षक येतात तिथे एक्स्ट्रा कव्हरवरनं डीप मधून कव्हर ड्राईव्ह करायचं होतं. परफेक्शन शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. टेक्निकली फलंदाजी तिथे साकारताना पाहायला मिळाले संतोष दिशकर यांच्याकडून आणि त्याच्यानंतर अरुण विसे हे चांगले एक फलंदाज आहेत. स्वतः टीमचे संघ मालकी आहेत. सोनाई एंटरप्राइजेस तळेगाव रसायनी ही टीम मात्र फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॉल बराच हवेमध्ये तरंगताना मात्र पाहायला मिळतोय. बाकी काम केलंय तिथे क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि फलंदाज बाद. स्वतः संघमालक अनेक चांगली फलंदाज अरुण विशे बॅक टू द आउट. I11 ओवे आपला 12th मान यायचं आहे प्लीज. 12वा खेळाडू प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच पाठवायचा आहे. सुसज्ज पद्धतीने मांडलेली स्पर्धा, सुनियोजित पद्धतीने मांडलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडूंसाठी परिपूर्ण काळजी घेतली गेलेली आहे. मैदान अगदी सॉफ्ट आणि तेवढाच नरम इथे मात्र पाहायला मिळतोय. कोणतीही खेळाडूंना दुखापत होणार नाही याची परिपूर्ण काळजी इथे मात्र आयोजकांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर अगदी सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था, त्याचबरोबर जेवणाचीही व्यवस्था अगदी नागोरी ग्रीन टी पासून तुम्हाला इथे मिळतोय. अगदी चांगली पद्धतीने मात्र बांधणी या स्पर्धेची आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. एक महत्वपूर्ण विक्रम शिंदे रसायनीचेच प्लेयर आहेत आमचे, त्यांच्याकडनं हा झेल पकडला होता आणि पहिला धक्का दिलाय तिथे गोलंदाज अमर मते यांनी. चांगली गोलंदाज. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तानाजी खंडागळे जात असताना पाहायला मिळतात. तिथेही संधी आहेत. परत एकदा शिंदे सरकार आहेत तिथे आणि आणखी एक झेल त्यांच्याकडनं ही पकडला गेलाय. रसायनीचे क्षेत्ररक्षक म्हणून दबदबा निर्माण करतायत मैदानामध्ये आणि आणखी एक विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. विक्रांत शिंदे क्षेत्ररक्षणाचा चांगला नमुना पेश करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. थोडीशी घसरण या संघाची जरूर आपल्याला मात्र पाहायला मिळते. या सगळ्यांवरती तुम्हाला मात करावी लागेल आणि चांगला खेळ करून ज्या धावा जमवल्यात ना, समोरच्या संघाने ज्या धावा जमवल्यात म्हणजे तुमच्याकडे एक क्षमता आहे. तुमच्या एखाद्या खेळाडूला एक चांगली खेळ करावी लागेल, साकारावी लागेल आणि येस यू कॅन डू इट. ही आम्ही करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण
तुम्हाला मात्र इथून द्यावा लागेल. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. सुरेश पाटील बेलवलीचे खेळाडू आहेत, 40 प्लेचे दर्जेदार खेळाडू, लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. चांगली फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल, परंतु नॅचरल मुवमेंट सध्याच्या घडीला पाहायला गेलात तर तुम्ही इथून हवेचा झोक आहे तो मात्र इथून समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला फायदेशीर आहे असं मात्र निर्मिती वातावरण झालेलं आहे इथे. एकदा मात्र पूर्ण झाली. दुसऱ्या त्यावेळेचा जज बॉल करत पर्यंत नाही नकार दिलाय तिथे, कोणती रिस्क घ्यायची नाहीये. परंतु इथून मिळालेल्या संधीवरती धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाज करतील का त्याचीही चर्चा इथून आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 धमाकेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. हो, काय आहे आयोजन, त्याचं उत्तम उदाहरण. तुम्ही जर का मैदानामध्ये आलात तर तुम्ही वानखेडेमध्ये आलात की काय असं फील तुम्हाला इथून जाणवणार आहे. सुसज्ज असा हा मुख्य कॉमेंट्री बॉक्स, व्यासपीठ, गजबजलेला VIP डाईस, त्याचबरोबर अगदी सुनिश्चित जसं हवं आहे ना क्रिकेटला तसं मैदान एकदा उपलब्ध करून दिलेलं आहे. एक बॅटकटनं आपण पाहायला गेलं थर्डमॅनला मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मेल क्षेत्ररक्षक आहेत. कोणतीही अतिरिक्त मेहनत आहे ना ती क्षेत्ररक्षकांना घ्यावी लागत नाहीये, कारण तशी बॅटिंग मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. त्याचमुळे की काय हा थोडासा मात्र इथून संघ थोडासा अडचणीमध्ये जाईल की काय, परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते तुम्हाला सांगता येणार नाहीये. अगदी जादुई अंकांचा खेळ क्रिकेट म्हटलं जातं. आता सध्याच्या घडीला आपण जर स्कोरबोर्डवरती नजर मारली तर षटक क्रमांक इथून मात्र दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकानंतर 19 धावांवरती 2 विकेट माघारी. आता येणारे 24 बॉल आणि 86 धावांची तब्बल गरज असणार आहे विजयासाठी. ती बॅटिंग करत असणारी टीम सोनाई इंटरप्राइजेस तळेगाव रसायने टीमला. I11 ओवे ही टीम आता सध्याच्या घडीला आपल्या बाजूनं खेळ खेचून आणलाय. खेळाला मात्र पाहायला गेलात तर आपल्या बाजूनं बनवून ठेवलंय आणि खेळामध्ये जरूर ते आहेत हे सध्याच्या घडीला चित्र निर्मिती मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हे चित्र जे फसलेला खेळ आहे त्या खेळाला तुम्ही कशा पद्धतीने हसवाल हेही पाहणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला करावं लागेल. आणि तुमच्याकडे ती क्षमता आहे. अनेक खेळाडू येतात, मागे काय घडलंय त्यापेक्षा आत्ता काय घडवायचं आहे त्याचं तुम्हाला उदाहरण द्यावं लागणार आहे. विक्रांत शिंदे नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडनं मात्र क्षेत्ररक्षण करत असताना 2 अप्रतिम झेल पकडले गेलेले आहेत आणि त्याच गोलंदाजांवरती विश्वास रघु परदेशी याने मात्र दाखवले गेले. रघु परदेशी हे नाव सातत्याने चर्चेत राहिले, या नावाचा बोलबाला सातत्याने राहिले गेले. भिंगारीचे खेळाडू आहेत. भिंगरीसारखे नेहमीच मैदानामध्ये वावरत असतात. वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळतो. एक अतिरिक्त धावफलकावरती येताना मात्र पाहायला मिळणार आहे. अप्रतिम इथून खेळ जोरदार अपील ते मात्र केली जातोय. होय, आणि संधी तिथे निर्मित केली होती. या संध्या तुम्हाला बनवाव्या लागतील, कारण मागच्या इनिंगमध्ये जर का तुम्ही पाहिलात तर तेच घडलं. कारण इथे तिथे संधी निर्माण प्रत्येक वेळी गोलंदाजांनी केली होती विनोद घरत यांना बाद करण्याची, परंतु क्षेत्ररक्षकांकडनं झालेल्या चुका आणि मग त्यानंतर राहिलेला एक भला मोठं आव्हान या धावांचा आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती काय घडलं सर, किती धावा घ्यायच्या आहेत? एक सिंगल, आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. संतोषांना पाहतोय स्ट्राईक इनला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क ना जसा हवा आहे तसा होताना मात्र पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे या धावा अतिरिक्त अकूड बनत चालल्या आहेत, धावा येत नाहीयेत. हा खेळ परिपूर्ण अधीन करण्याचे मध्ये यशस्वी झालेले आहेत. हा परिपूर्ण खेळाला आपल्या बाजूने वळवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेलेला आहे, तेच तुम्हाला करायचं असतं. हा चांगला फटका आहे, चांगलं टायमिंग, नो चान्स, आउट ऑफ द पार. हा संघर्षमय, बराच वेळ संघर्ष धावांसाठी होत होता, परंतु हा संघर्ष संपुष्टात येईल का या षटकारानं? ठोकलाय ठासून ठोकून हा षटकार फलंदाज संतोषांच्या बॅटमधून आलाय. 6 धावा.
सुरेश यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 धावेनं धाव संख्येत थोडस आकार उकार येताना मात्र पाहायला मिळणार आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 19 बॉल मध्ये 77 धावा बनवायच्या आहेत. हाय फटका चांगला आहे परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतील का? नाहीये. तिथे दूरवरचा प्रवास परिपूर्ण प्रयत्न पूर्ण करण्याचा केला गेला होता, अपयशी ठरलेत आणि तोपर्यंत इथून एक धाव इथे मात्र कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. यानंतर ही मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. I11 ओवेस संघ खेळणार आहे नेरळ टायगर या टीमसाठी. म्हणजे जशी मॅच संपेल तशी लगेचच I11 ओवे टीम आपले कॅप्टन टॉस सोडवण्यासाठी आमच्यापर्यंत संपर्क करतील. आणखी एक डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी झाली आहे. षटक क्रमांक पहिला इथे मात्र हाताला गेला होता. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 3 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 10 धावा. म्हणजे एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा 29 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ड्रिंक ब्रेकचा इथून टाइम जरूर इथे मात्र मैदानामध्ये आलाय. 12 मॅन्स जरा आपण लगेचच मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. कोणी नाही, पाण्याची गरज नाही आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लगेच. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा. अजूनपर्यंत 18 बॉलचा खेळ अजून बाकी आहे आणि तुम्हाला 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या तब्बल 76 धावा. हे मोठी धावसंख्या. मोठी धावसंख्येला आकार उकार द्यायचा असेल तर तुम्हाला सत्वर तत्पर उत्तर द्यावं लागेल आणि मात्र त्यानंतर तुम्ही या धावा बनवू शकताय. I11 ओवे, दुसऱ्या बाजूला सोनाई एंटरप्राइजेस तळेगाव रसायनी. या दोन संघांमधील तब्बल युद्ध मात्र पाहायला मिळतोय. परंतु या युद्धाच्या क्रिकेटच्या युद्धामध्ये सध्याच्या घडीला कैलासदादा म्हात्रे आणि संदेश दादा मांडे यांचा संघ I11 ओवे हा संघ मात्र सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सचिन तांडेल, अनंत गाताडे, अरुण विशे, पद्म मोईली आणि शशिकांत भंडारकर यांचा सोनाई एंटरप्राइजेस तळेगाव रसायनी हा संघ थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. या 6 बॉलमध्ये जर का 2-3 मोठे फटके आले ना तर धावा कदाचित इथे येऊ शकतात. फाईनलमध्ये खेळून गेल्या जरूर तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. अलॉंग द कार्पेट अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल खेळून काढला होता तिथे आणि तोपर्यंत एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळाली. डबल सिंगलनं फारसा फरक पडणार नाही हे चित्र सगळ्यांनाच माहिती आहे. या मॅच मध्ये तुम्हाला 105 धावांचा वाण पूर्ण करायचा आहे आणि ते पूर्ण करत असताना ह्या बॅटिंग मध्ये झालेली थोडीशी मात्र इथून हाहाकार थोडासा मात्र इथून झालेला आपण पाहायला गेलात तर मात्र इथून धावांचा ओघ कमी झाला होता तो तुम्हाला वाढवावा लागेल. परंतु सिंगल डबल इथे मात्र केली जातोय. स्ट्राईक कन्वर्ट जरूर केली जातोय. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अगदी रिलॅक्स मूड मध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण बॉल गणित समीकरण बदलत जातात आणि ते स्ट्राईक रन रेट आहे ना तोही मात्र वाढला जातोय. 29.6च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे तुम्हाला इथून धावा बनवायच्या आहेत. एक धावा आल्या. या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 32 धावा 32 आणि स्कोरबोर्ड पाहायला मिळते आपल्याला 2 विकेट माघारी गेलेत. 14 बॉल आणि 73 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग शॉट मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय. शॉट मधून डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. उचलतील आणखी एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये येताना मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणखी एक आपण पाहायला गेलं तर बॉलला डीपमध्ये ढकलून दिले. एकच धाव मात्र घेतली जातोय. आता इथून हा मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला जात नाही की का असं चित्र काही मैदानामध्ये निर्मित झालंय. फलंदाज रिलॅक्स सिंगल डबल वरती भर देत आहेत. मोठे पटके खेळत नाही आहेत की येत नाही आहेत त्याचीही चर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु इथून षटक क्रमांक समाप्त झालाय. चौथं 4 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा. आता 12 बॉल आणि तब्बल 71 धावांची गरज.
नवीन गोलंदाज मात्र त्यांना पाहायला मिळत आहे. ऍक्शन पास मध्ये मात्र त्यांना घेऊन आले सतीश गोलंदाजीसाठी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सतीश गायकर चांगली गोलंदाजी प्रत्येकानं केली. गोलंदाज म्हणून खरे उतरताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण पाहायला गेला तर वाशिबा क्रिकेट संघटनेचे सल्लागार आमचे आदरणीय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत रविदादा भुईर यांच्या मात्र निकटवर्ती आणि त्याचबरोबर सातत्याने क्रिकेटवरती आम्ही ज्यांच्याकडे बघून सातत्याने वाशिव भागामध्ये उभे राहिले गेलेले आहोत. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर साईलॅबचे ओनर आदरणीय निखिलजी बावेस्कर आणि आतिजी शिंदे साहेबांचं शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. मी त्यांनाही विनंती करीन त्यांचंही ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. मनापासून आभार, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि आपण रविदादा भोईर यांचे निकटवर्ती आणि त्याचबरोबर शुभा क्रिकेट संघटनेचे सल्लागार आपण पाहत होतो शरददादा म्हात्रे यांचंही ते शुभागमन झाले. मोठं योगदान क्रिकेटसाठी वाशिबा क्रिकेट संघटनेसाठी राहिले गेलेलं आहे. सहर्ष स्वागत त्यांचंही या मात्र क्रिकेटच्या विश्वामध्ये सहर्ष स्वागत. आणि फलंदाज बाद इथे मात्र होताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये फारसं काही राहिलेलं नाहीये कारण बॉल गणिक मात्र इथून स्ट्राईक रन रेट प्रति ओव्हरचा मात्र इथून बदलताना मात्र पाहायला मिळतोय. कारण तुम्हाला इथून आता तब्बल बनवायचे आहेत 9 बॉल आणि 66 धावा. शरददादा म्हात्रे आमचे वाशिबा क्रिकेट संघटनेचे सल्लागार आणि त्याचबरोबर रविदादा भोईर यांच्या अगदी निकटवर्तीय त्यांच्या संघांवरती जिथे जिथे जातात तिथे मात्र बरोबर असतात असे मोठे पाठीराखे त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे खंबीर आधारस्तंभ आणि सल्लागार त्याचबरोबर क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि यशस्वी उद्योजक म्हणून रविदादा भोईर यांच्याकडे पाहिलं जातं. हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वा त्यांचाही संघ आपल्याला या मात्र 40+ रायगड मास्टर बिग बॅश मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सतीश राईट मूव द विकेट खेळण्याचा प्रयत्न, हा मोठा फटका जरूर तिथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तो हो आणि प्रयत्न तिथेही चांगला पाहायला मिळतोय. धावा जरी जास्त असल्या तरी इफर्ट्स पहा तिथे. त्याचमुळे म्हणतात प्रकाश पाटील आहे तिथे की जरी आम्ही विजयाच्या जवळ जरी असलो ना तरी माझं काम मला करायचं आहे. तुमचे 11 खेळाडू ज्या ज्यावेळी तुमच्या मैदानामध्ये यशस्वी कामगिरी करतात त्या त्यावेळी तुमचा संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करतो. हे अनेक वेळा पाहायला गेले. फक्त फलंदाज आणि गोलंदाज संघाला विजयी करून देत नाहीत. मोठा फटका जरूर खेळलाय. बॉल हवेमध्ये आहे परंतु हवेचा झोक तिथे आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल पर्यंत पोहोचतात येतील उचलतील फेकी करतील तोपर्यंत कंप्लीट केली जातोय 1 धाव. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 42. 7 बॉल आणि तब्बल 63 धावांची गरज. अनेक मान्यवरांची मांदियाली आपल्याला पाहायला मिळाली. सगळेच राजकीय सामाजिक क्रीडा शेतकरी कष्टकरी या क्षेत्रातील अनेक जण आपण या स्पर्धेला भेट देताना मात्र पाहायला मिळतो आणि त्यांचा आदर सत्कार सन्मान इथे मात्र घेतला गेलाय. याची ही चर्चा आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. 1 धाव आली आहे. एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये आणि पाहायला गेलं तर इथून षटक क्रमांक समाप्त होतोय. 5 व 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा 3 विकेट माघारी. आता येणारे 6 बॉल आणि 62 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. सोनाई एंटरप्राइजेस सयगाव रसायनी येस डेफिनेटली आता म्हणजे चमत्कार इतिहास काही घडलं तरी युवराज माळीसरा संघ विजयी होईल का याची ही शंका. परंतु हा क्रिकेट आहे. मैदानामध्ये अतिरिक्त काही घडलं जे घडायला नाही पाहिजे तर मात्र काही सांगू शकत नाही. त्यामुळे शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत तुम्ही क्रिकेटमध्ये अंदाज बांधू शकत नाही. गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटकासाठी जितेंद्र सतोटे यांना मात्र आणलं गेले. आता त्यांना काही अतिरिक्त मेहनत करण्याची गरज नाहीये. जो सामना जो फ्लो क्रिकेटचा चाललेला आहे त्याच पद्धतीने लाईन लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. अतिरिक्त एफर्ट्स मेहनत तुम्हाला करायची नाहीये. फलंदाजांना बाकी करायचं आहे. कारण या मॅच मध्ये स्ट्राईक रन रेट पॉइंट टेबल वरती ज्यावेळी तुम्ही कराल ना कॅल्क्युलेशन
त्यावेळी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. हा चौकार जरूर आलाय आणि काही धावांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल युवराज सर. बाकी इथे तुम्ही काही करू शकत नाही आहात आणि तेच तुम्हाला करावं लागेल. तुमची हार कमीत कमी धावांमध्ये व्हावी यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. कारण येणाऱ्या नंतर पॉईंट टेबल जो आहे त्या पॉईंट टेबलच्या मात्र मायनस प्लस बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत उद्या आणि मग त्या सुपर 8 मध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला या धावा बनवाव्या लागतील. ज्या पद्धतीने पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर परिपूर्ण आपण दबदबा निर्माण केलाय i11 ओव्हे. मी अगोदरच इथे उल्लेख केलाय रघु परदेशी यांना की जशी मॅच तुमची संपेल तसं तुम्ही इथे टॉससाठी मात्र इथून उपस्थित राहायचे आहे. नेरळ टायगर टीमचे कॅप्टन आपण आल्याची रिपोर्टिंग आम्हाला करायची आहे. नेक्स्ट मॅच आणि अरुणजी पारंगे साहेबांनाही मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अरुणजी पारंगे, हाही चौकार आलाय. आता धावा येत्या शेवटच्या षटकामध्ये कारण ही आरामाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त मेहनत गोलंदाज घेताना पाहायला मिळत नाहीये कारण हा एफर्ट्स ही मेहनत आपण नेक्स्ट मॅच मध्ये वापरू की काय अशी रणनीती आखलेली गेलेली गोलंदाजी सध्याच्या घडीला मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, 3 बॉल आणि 53 धावांची गरज म्हणजे 105 धावा हव्या होत्या. आता फक्त या आतापर्यंतच्या खेळामध्ये अर्धा धावा फक्त आलेल्या आहेत. अजूनपर्यंत तुम्हाला 53 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. पण तुम्ही विकेट येताना मात्र पाहायला मिळणार आहे आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना मात्र नवीन जाताना पाहायला मिळणार आहे ते प्रवीणजी जांभळे हे मात्र जाताना पाहायला मिळणार. थोडंसं फास्ट करायचं आहे आणि मी विनंती करेन नेरळ टायगर चे कॅप्टन आपण इथे आलेले आहात याची आम्हाला नोंद करायची आहे. खूप छान पद्धतीने मांडलेली स्पर्धा 40 प्लस रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 40 प्लसच्या क्रिकेटरना खेळाडूंना चांगलं क्रिकेट कसं मिळेल ना त्यासाठी केलेला हा परिपूर्ण प्रामाणिक प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपयाचं तब्बल आहे आणि सदर स्पर्धेतील टुर्नामेंट ऑफ द प्लेयर यासाठी बाईक देण्यात येणार आहे. आणि त्यापेक्षा आणखी एक महत्त्वाची युवराज माई सर पाहायला गेला तर प्रथम येणाऱ्या संघाचे चॅम्पियन जो संघ होणार आहे ना त्या संघाच्या संघमालकाला बाईक मिळणार आहे. 2 बाईक या स्पर्धेमध्ये आणि 5 बायसायकल म्हणजे सायकल ही आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बऱ्याचशा तुम्हाला इथून सरप्राईज गिफ्ट्स मात्र पाहायला मिळत आहेत. 40 प्लस आणि 50 प्लस खेळाडू यास सायकल बक्षीस देण्यात येणार आहे. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज दोन्ही मात्र इथे खेळाडूंना देण्यात येणार आहे. टॅप केलाय फक्त इथे मात्र पाहायला गेलं काय बॉल टाकले अप्रतिम. अंतिम षटकासाठी मला का आणलं जितेंद्र दाखवून देताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि हा सामना जिंकलेला आहे अप्रतिमरित्या आपल्या नावाला बोलबाला निर्माण करत i11 ओव्हे कैलासदादा म्हात्रे आणि संदेशदादा मांडे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे कॅप्टन आहेत रघु परदेशी परंतु इथून थोडेसे कमी पडलेत सचिनदादा तांडेल यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सोनाई इंटरप्राइजेस तळेगाव रसायनी हा संघ पराभूत होताना मात्र पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मात्र घेतले जातील. KG सरांना मी विनंती करेन, निखिलजी बाविस्कर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा टॉस इथे मात्र घ्यायचा आहे. i11 ओव्हे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळणार आहे नेरळ टायगर. चला